नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या यूट्यूबच्या माध्यमातून परत एकदा वर्गसमीकरणे प्रकरण अभ्यासणार आहोत. तर ते वर्गसमीकरणे प्रकरणाचा अभ्यासताना आपल्याला आता आज शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. शेवटचा भाग म्हणजे त्याच्यावरचे वर्गसमीकरणाचं उपयोजन म्हणजे शाब्दिक उदाहरणं. म्हणजे शाब्दिक उदाहरणं दिले असतील तर त्याच्यावरून आपण वर्गसमीकरणात त्याचं रूपांतर करायचं आणि मग ते वर्गसमीकरण आपल्या कशाच्या सहाय्याने म्हणजे वर्गसमीकरण सोडवण्याची ज्या पद्धती पाहिल्यात आपण त्या पद्धतीपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापर करून ते वर्गसमीकरण आलेलं सोडवू शकता. फक्त ते जे शाब्दिक उदाहरण आहे त्याचं रूपांतर आपल्याला वर्गसमीकरणात करायचं. तो भाग आपल्याला याच्यात पाहायचा आहे. उपयोजन म्हणजेच जे म्हटलं ना आपण इथं काय वर्गसमीकरणाचं उपयोजन म्हणजे त्याची शाब्दिक उदाहरणं. आता त्यातलं जे पहिलं उदाहरण आहे बघा, आपण इथं घेतलं आहे काय की प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. आता समजा बघा, आता आपण या उदाहरणाला सोडवायला सुरुवात करूया. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या कशाच्या बनले त्यांनी बघा, 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय ह्या दोन्ही वयांचा गुणाकार किती दिलेला आहे? इथं 84 आहे. बघा इथं अंतर काय विचारलं तिचे? आजचे वय काढा किंवा शोधा. ठीक आहे. मग आता अशा वेळेस आपण काय करणार? समजा प्रगतीचे काय आजचे वय x घेतलं आपण. काय घेतलं? समजा प्रगतीचे आजचे वय x वर्ष समजा घेतलं. मग आता आजचं वय x वर्ष घेतलं कारण त्याने आजचं वय काढा विचारलं आपल्याला. म्हणून आपण समजा काय केलं, आजचं वय आपल्याला माहीत नाही तर ते किती मानलं आपण? समजा x वर्ष मानलं. म्हणून मग आता प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय, आज समजा तिचं जर वय समजा किती, एक उदाहरणार्थ 12 वर्ष घेतलं तर 2 वर्षापूर्वी तिचं किती वय असणार आहे? साहजिकच आहे. आजचं वय 12 वर्ष, मग 2 वर्षापूर्वी म्हणलं मागं जायचं म्हणजेच काय करायचं? -2 करायचे. म्हणजे अशा पद्धतीने जे काय येईल ते 10. हा आपण अंक घेतला म्हणजे आपल्याला उत्तर 10 आलं. परंतु 2 वर्षापूर्वी जायचं म्हणजेच काय करावं लागेल? इथं 2 आजच्या वयातून 2 वजा करावं लागतील. तसं इथं काय होईल? म्हणून बघा 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचे वय, आजचं वय x मानलंय तर 2 वर्षापूर्वीचे प्रगतीचं वय किती असणार आहे? मग x - 2 वर्ष. तसंच आता 3 वर्षानंतर मग जसं आपण आता आजचं वय 12 उदाहरणार्थ घेतलं होतं आपण, मग 2 वर्षापूर्वी म्हणले की 2 वजा केली म्हणजे ते 10 आले. पण तेच जर 3 वर्षानंतर म्हणल्यावर आजचं वय 12 त्याच्यात 3 मिळवायचे म्हणजे किती होईल? ते समजा 15. म्हणजे थोडक्यात काय 3 वर्षानंतर म्हणून 3 मिळवायचे. तसं इथं आता आपल्याला आपण आजचं वय किती मानलेलं आहे? गृहीत x मानलेलं आहे. म्हणून बघा 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतरचे प्रगतीचे वय बरोबर किती होणार? x अधिक 3 वर्ष. ठीक आहे. मग आता आपल्याला आजचं वय आपण x मानलं, 2 वर्षापूर्वीचं वय x - 2 आलं आणि मग 3 वर्षानंतरचं वय किती आलं आहे? x अधिक 3. ठीक आहे. आणि मग 2 वर्षानं मग त्याच्यातली आपण अट पाहिली कोणती? की 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार किती दिला आहे? तो 84. मग 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे किती? x - 2 आणि 3 वर्षानंतरचं वय x अधिक 3 यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 84. मग इथं काय म्हणणार आपण? म्हणून दिलेल्या अटीनुसार. ठीक आहे. मग आता आपण हे सोडून घ्यायचं. मी ह्या कंसाने या कंसासारख्यात काय गुणायचं आहे. थोडक्यात आपण काय करूया? अगोदर ह्या एक्सनी या कंसाला गुण म्हणजे काय? x अधिक 3
-2 परत गुणिले काय x अधिक 3 बरोबर किती 84. आणि मग एक्सने कंसाला गुणलं काय होईल, एक्सने एक्सला गुणलं की एक्सचा वर्ग अधिक एक्सने 3ला गुणलं की 3x वजा 2ने एक्सला गुणलं की 2x वजा चिन्हाने 2ला वजा 2नी अधिक 3ला गुणलं, विरुद्ध चिन्हांचा गुणाकार ऋण असतो म्हणजे काय होईल इथं 2 गुणिले 3 म्हणजे किती आले ते वजा 6 बरोबर किती आले 84. परत एक्सचा वर्ग इथं 3x वजा 2x म्हणजे किती आले फक्त अधिक x आणि इथं वजा 6 तसेच हेच उजवीकडचे 84 डावीकडे घ्या म्हणजे काय होईल वजा 84 बरोबर 0. पक्षांतर केल्यामुळे चिन्ह बदललं म्हणजेच काय झालं एक्सचा वर्ग अधिक x वजा 6 आणि वजा 84 समान चिन्हांची बेरीज म्हणजे किती झाली ती 90 बरोबर 0. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला थोडक्यात इथं काय मिळालं आहे, सुरुवातीला एक वर्ग समीकरण मिळालं आहे. आता वर्ग समीकरण मिळाले, हे वर्ग समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवू शकता किंवा सूत्राचा वापर करून सुद्धा सूत्र पद्धतीने सुद्धा याला सोडवू शकता. आपण शिकलेलो आहोत ते, तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने सोडवा. समजा आता याची काय करावं लागणार, गुणाकार पाहिजे वजा जर आपल्याला याला अवयव पद्धतीने सोडवायचं म्हटलं गुणाकार पाहिजे वजा 90 आणि मधलं पद किती आहे धन 1. बघा वजा 90 गुणाकार पाहिजे म्हणजे याची फोड जी येणार आहे ती कशी येणार आहे, थोडक्यात 10 गुणिले 9 10 9 90, परंतु गुणाकार ऋण पाहिजे आणि मधलं पद अधिक 1 पाहिजे. याचाच अर्थ मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं येणार आहे धन आणि लहान संख्येला काय होणार आहे ऋण. म्हणजे 10 धन 10 आणि ऋण 9 म्हणजे 10 9 90 आणि 10तून 9 गेली की अधिक 1 राहिला. म्हणून याचे काय करायचे अवयव पाडायचे म्हणजे कसं बघा एक्सचा वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. आणि मग काय होईल परत 2 गट पाडायचे आपले ठरल्याप्रमाणे म्हणजे कसं होईल x कॉमन काढला की इथं काय होईल x अधिक 10 शिल्लक राहिली, इथं वजा 9 कॉमन काढली की कंसामध्ये काय राहिले x आणि ऋण चिन्ह कॉमन काढल्यामुळे आतलं चिन्ह बदलेल म्हणजेच काय होईल इथं अधिक 9 10 90 बरोबर काय 0. म्हणजे अशा पद्धतीने हा आपला त्या वर्ग समीकरणाचा टप्पा आला. आणि मग शेवटी खाली काय करणार परत आपल्या 2 गटापैकी आपण काय करणार हा एक x अधिक 10 x अधिक 10 तो एक कॉमन काढणार. मी इथं काय करतो सुरुवातीला आता लिहितो इथं बघा म्हणजे पुढचा भाग म्हणजे कसं होईल इथं x अधिक 10 पाठीमागे म्हणून चिन्ह आणि दुसऱ्या कंसात काय होईल x वजा 9 बरोबर काय 0. म्हणजेच काय होणार इथं x अधिक 10 बरोबर 0 किंवा काय होईल x वजा 9 बरोबर 0. म्हणजेच काय होणार आहे x बरोबर वजा 10 किंवा x बरोबर धन 9. पण प्रश्न असा आहे x ची किंमत वजा 10 आली, वजा 10 आली म्हणजे आपण काय म्हणलेलं आहे समजा प्रगतीचं आजचं वय x मानलेलं आहे आणि वय ऋण नसतं म्हणून तर काय म्हणायचं खाली वय ऋण नसते. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो म्हणून x ची किंमत वजा 10 ही काय होणार आहे अग्राह्य आणि म्हणून x बरोबर काय होणार आहे 9 हे ग्राह्य, x बरोबर 9 हे ग्राह्य आहे. याचाच अर्थ की प्रगतीचे आजचे वय x आलं म्हणजेच किती आलं 9 वर्ष. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रगतीच्या आजचं वय काढलेलं आहे. दिलेल्या माहितीनुसार आपण काय केलं सुरुवातीला तिचं आजचं वय x मानलं, मग 2 वर्षापूर्वीचं वय होतं म्हणून 2 वर्षापूर्वी मागं गेलो म्हणजेच एक्समधून 2 वजा केले आणि 3 वर्षानंतर पुढं जायचं म्हणून एक्समध्ये अधिक 3 मिळवले. आणि मग दिलेल्या अटीनुसार अट काय होती की 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय त्या दोन्ही वयांचा गुणाकार आपल्याला किती दिला होता 84. आणि म्हणून आपण या पद्धतीने ते मांडलं आहे आणि खाली वर्ग समीकरण मिळून ते वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडून आपल्याला एक्सची किंमत इथं 9 ही मिळाली. म्हणजेच प्रगतीचं आजचं वय किती मिळालं आहे 9 वर्ष. म्हणजे अशा पद्धतीने बघा आपण हे लेखी उदाहरण जे होतं म्हणजेच शाब्दिक उदाहरण वर्ग समीकरणावर आधारित ते आता आपण सोडून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मी तुमचं दुसरं उदाहरण घेतो बघा. याच उदाहरण म्हणजे सराव संच किती 2.6 मधलं. तर बघा अगदी सोपं उदाहरण आहे ते. काय दिलं त्यांनी की 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या
बघा दुसरं उदाहरण, 2 क्रमागत कशाच्या समनैसर्गिक संख्यांच्या समनैसर्गिक संख्यांच्या समनैसर्गिक संख्यांच्या काय वर्गांची बेरीज, समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे इथं 244 आहे, तर त्या संख्या शोधा. तर त्या संख्या काय करा इथं शोधा म्हणजे किंवा काढा. ठीक आहे, काय दिले त्यांनी आता आपल्याला इथं बघा 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या काय दिलंय 2 क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता संख्या कशा आहेत नैसर्गिक आहेत शिवाय त्या सम आहेत आणि सम नैसर्गिक संख्या. तर सम म्हणजे समजा काय घेतलं आपण 2 4 6 अशा कुठले घेतल्या ह्याचं काय सगळ्या संख्या कशा आता सम आहेत. परंतु आता सम नैसर्गिक संख्या म्हटलं तर त्यांच्यातला फरक किती आहे तो 2 असतो. म्हणजे समजा पहिली आपण बघा 2 घेतली तिच्यात आधी 2 मिळवले की पुढची समसंख्या कोणती येते 4, परत 4त 2 मिळवले की किती 6. म्हणजे अशा पद्धतीने ह्या समसंख्या आपल्याला 2 4 6 नंतर 8 10 अशा प्रकारे मिळतील. परंतु आपल्याला आता त्यांनी आपल्याला त्या 2 संख्यांच्या काय दिले वर्गांची बेरीज दिली. आता आपण सुरुवात करू याची. बघा इथं महत्त्वाचा जो भाग आहे तो कोणता आहे उदाहरण अगोदर लेखी उदाहरण त्याच्यातली वाक्यरचना समजून घ्यायची. काय म्हणता येत ते 2 क्रमागत आहेत म्हणजे समजा पहिली जर 4 घेतली दुसरी 6 येणार, पहिली जर 8 घेतली तर दुसरी 10 येणार. अशा पद्धतीने क्रमागत अर्थ आणि शिवाय सम आणि नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज दिली आपल्याला किती 244. तर हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. मग आता आपण काय करूया समजा उदाहरण सोडवायला घेऊ. समजा त्याच्यातली पहिली नैसर्गिक संख्या काय करायची आपली समजा x मानू असं आपण गृहीत धरलं. पहिली जी नैसर्गिक संख्या आहे x मानली म्हणून काय करणार दुसरी क्रमागत शब्द महत्त्वाचा आहे क्रमागत नैसर्गिक संख्या काय येणार मग तर x अधिक 2. म्हणजे अशा पद्धतीने ही जरी पहिली x दुसरी किती आहे x अधिक 2. आणि मग आता त्यांच्यात दिलेली अट काय दिलेली अट काय आहे तर असं म्हणा वाटलं असतं दिलेल्या अटीनुसार काय होईल काय अट दिली तर 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे त्यांचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज किती दिलेली 244. याचाच अर्थ समजा पहिली नैसर्गिक संख्या x तिचा वर्ग आणि दुसरी काय आहे x अधिक 2 तिचा वर्ग आणि त्या वर्गांची काय आहे बेरीज किती ती बेरीज 244. म्हणजे हे आपण काय केलेलं दिलेल्या अटीनुसार मांडलेलं आहे. आणि आता त्याला सोडवून घ्यायचं. कसं सोडून घेणार म्हणजेच बघा x चा वर्ग अधिक आता याचा जो वर्ग विस्तार करायचा आहे कशाचा x अधिक 2चा वर्ग ते आपल्याकडे सूत्र आहे कोणतं की a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर काय a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्या पद्धतीने समजा तुम्ही काय केलं याला a म्हणले याला b म्हणले म्हणजे काय पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघाचा गुणाकार त्याची दुप्पट आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे इथं काय होईल तसं त्या पद्धतीने पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे काय x चा वर्ग x वर्ग अधिक दोघाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले x आणि त्याची दुप्पट म्हणजे किती झाली ती 4x आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे किती याला 2चा वर्ग 4 बरोबर किती 244. मग आता परत
सजाती एक्सचा वर्ग आणि एक्सचा वर्ग म्हणजे किती झाली इथं 2x वर्ग अधिक 4x तसेच हे अधिक 4 पण तसेच आणि 244 जे उजव्या बाजूला आहे त्याचं पक्षांतर कोण डावीकडे घ्या म्हणजे काय होईल वजा 244 बरोबर काय आलं 0. म्हणजेच काय होईल इथं 2x वर्ग अधिक 4x. आता इथं 244मधून इथं ऋण आहेत आणि हे धन आहेत म्हणजे यांची काय होईल विरुद्ध चिन्हांची वजाबाकी होईल. मग वजा 244मधून अधिक 4 गेली म्हणजे किती उरले फक्त वजा 240 बरोबर 0. आणि मग परत इथं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय होतं 2 कॉमन निघतोय. तर आपण काय करूया 2 कॉमन काढून घेऊ म्हणजे 2 कॉमन काढला की इथं काय उरलं मग एक्सचा वर्ग अधिक बे दोन्ही 4x वजा बे 1 बे दोन्ही 4 बे 0 0 आणि बरोबर काय आहे 0. मग आता आपण 2 कॉमन काढलाय तोच इथं गुणिले इकडे आला काय होईल भागिले आणि मग 0 भागिले 2 म्हणजे उत्तर काय येणार आहे 0च. म्हणजेच पर्यायी या ठिकाणी आता बघा म्हणजे काय शिल्लक राहील पुढं फक्त वर्ग समीकरण आपल्याला इथं मिळतं एक. काय मिळतं वर्ग समीकरण बघा तर म्हणजेच काय होईल एक्सचा वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे एक वर्ग समीकरण मिळतं आहे. मग आता पहिली नैसर्गिक संख्या आपल्याला x मानलेली आणि दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या काय घेतली आपण x अधिक 2. तर आता आपल्याला इथं ते शोधायचं आहे. ठीक आहे आता हे वर्ग समीकरण सोडल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल तर काय होईल हां इथं परत हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवूया. म्हणजे कशी याचे काय करायचे अवयव वजा 120 काय पाहिजे त्या ठिकाणी गुणाकार पाहिजे आणि मधलं पद जे आहे बेरीज ते किती आहे अधिक 2. मग ह्या 120ची अवयव पाडायची कशाची बघा वजा 120 गुणाकार त्याचे जे 2 अवयव येणार आहेत समजा काय 12 आणि 10 120 पण इथं चिन्ह वजा आहे गुणाकार वजा पाहिजे मधलं पद कसं येतं नाही म्हणजे इथं याचाच अर्थ काय करावं लागणार आहे हे धन आणि हे ऋण कारण अधिक 12तून वजा 10 गेले म्हणजे अधिक 2 उरतील आणि दोघाचा गुणाकार वजा 120 येईल. तर त्या पद्धतीने काय होईल एक्सचा वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. म्हणजेच काय होईल इथं बघा परत 2 गट पाडा काय इथे x कॉमन निघाल म्हणजे x अधिक किती उरले इथं 12 वजा इथं 10 कॉमन काढा म्हणजे काय होईल इथं x आणि वजा चिन्ह कॉमन काढल्यामुळे आतलं चिन्ह बदलेल म्हणजे इथं काय होईल अधिक 10 12 120 बरोबर 0 किंवा म्हणजे 12 10 120 आणि 10 12 120 असं म्हणा नाही तर मग 10 1 10 उरले किती 2 आणि 10 दोन्ही 20. ठीक आहे म्हणजेच काय होईल x अधिक 12 परत हा x अधिक 12 हा x अधिक 12 दोघांकडून कॉमन निघतोय म्हणजे x अधिक 12 दुसऱ्या कंस काय आलं x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच पर्यायी काय होईल इथं x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 10 बरोबर 0. म्हणजेच काय झालं x बरोबर वजा 12 किंवा x बरोबर धन 10. आता लक्षात ठेवायचं की नैसर्गिक संख्या ऋण नसते. इथं सरळ काय म्हणायचं नैसर्गिक संख्या ऋण नसते. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला की x बरोबर वजा 12 हे उत्तर कसं आलं आहे हे अग्राह्य हे आपल्याला ग्राह्य नाही. म्हणजेच ग्राह्य काय आहे x बरोबर 10 आणि म्हणजेच काय x बरोबर 10 हे काय आलं ग्राह्य हे ग्राह्य आहे. म्हणजेच याचाच अर्थ आपल्याला जी पहिली नैसर्गिक संख्या होती म्हणून काय म्हणणार इथं पहिली काय नैसर्गिक संख्या की जी आपण x मानली होती x बरोबर किती आली ती 10 आणि म्हणून तसंच दुसरी क्रमागत कशी ती क्रमाने येणारी क्रमागत नैसर्गिक संख्या बरोबर काय असणार ती x अधिक 2 म्हणजेच काय 10 अधिक 2 म्हणजेच किती आली ती 12. आणि म्हणून शेवटी तुम्ही उत्तर लिहू शकता काय की त्या 2 नैसर्गिक संख्या ज्या होत्या काय 10 व 12 होय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला त्यात दिलेल्या 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्या आपण शोधून काढल्या. किती आल्या त्या
पहिली आली 10, दुसरी आली 12. म्हणजे हा झालं त्याच्यातलं दुसरं उदाहरण. आता बघा तिसरं उदाहरण घेऊया आपण त्याच्यातलंच. त्या उदाहरण सराव संच 2.6 मधलं. तर तिसरं जे उदाहरण आहे आपण पाहतोय त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरणं, कशावरचे? वर्ग समीकरणावर आधारित. म्हणजे वर्ग समीकरणाचं उपयोजन. तर बघा तिसरं उदाहरण काय सांगतायत ते काय की श्री मधुसूदन यांच्या संत्रा बागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या काय दिली त्यांनी? मधुसूदन यांच्या काय आडव्या रांगेतील झाडांची संख्या. एका बागेतील म्हणा किंवा मधुसूदन यांच्या संत्रा बागेतील म्हणा आडव्या रांगेतील झाडांची संख्या कशी आहे? उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा. बघा उभ्या रांगेतील झाडांच्या काय संख्येपेक्षा काय सांगतात ते? 5 ने अधिक आहे. 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत बघा जर संत्रा बागेत एकूण किती 150 झाडे असतील, 150 झाडे असतील तर काय आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती? बघा एक साधा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी आडव्या रांगेत आणि उभ्या रांगेत झाडं किती आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता एक बाग आहे, बाग कशाची आहे? संत्र्याची. तर संत्र्याची बाग आहे पण झाडं कशी येतं? म्हणजे आडव्या काही ओळी आहेत आणि उभ्या काही ओळी. समजा आता या ठिकाणी बघा मी अशा 1 2 3 4 अशा केल्या. समजा ही अशी झाडं आहेत. काय म्हणलं त्यांनी? आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा कशी आहे? 5 ने अधिक आहे. म्हणजे उभ्या रांगेतली झाडांच्या संख्येपेक्षा आडव्या रांगेतली झाडांची संख्या कशी आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? तर उभ्या, इथं आडव्या आणि इथं उभ्या अशा 2 रांगा आहेत. हे समजा हे झाल्या आडव्या आणि ह्या झाल्या समजा उभ्या. ते काय म्हणतायत की आडव्या रांगेतील झाडांची संख्या म्हणजे अशी ही आडवी झाडं आहेत ती कशी आहे? उभ्या रांगेतल्या झाडांच्या संख्येपेक्षा कशी आहे? 5 ने अधिक आहे. जर संत्रा बागेत एकूण किती 150 झाडं असतील. आता जाऊ ते झाडं 150 आहेत आपण उदाहरणार्थ पाहू. आता हे फक्त या उदाहरणाचा अर्थ पहा. हे अशा आडव्या लाईन ओळी आहेत किंवा रांगा आहेत आणि अशा उभ्या रांगा आहेत. आता एका रांगेत जर उभ्या रांगेत पाहिलं आपण समजा इथं उदाहरणार्थ किती येतं? 3 आणि 3 6 घेतले आपण आणि आडव्या रांगेत किती येतं? 3च आहेत. मग एकूण जर आपल्याला झाडांची संख्या पाहिजे असेल तर काय करावं लागेल? ह्या आडव्या रांगेतल्या संख्येला ह्या उभ्या रांगेतल्या संख्येने गुणायचं. म्हणजेच किंवा ह्या समजा हे किती येतं? 3 झाडं आहेत. मग 3 गुणिले किती आहेत? उभे किती येतं? 3 आणि 6 म्हणजे किती? 18. म्हणजे अशा पद्धतीने 3 सखा 18 असे एकूण काय होतील? झाडांची संख्या येईल. तसं म्हणजे आडव्या रांगेतली झाडांची संख्या गुणिले उभ्या रांगेतील झाडाची संख्या मिळून आपल्याला काय मिळणार आहे? एकूण झाडांची संख्या. ठीक आहे. तर आपण इथं काय करूयात? सुरुवातीला उदाहरण सोडवताना एक बघा त्यासाठी आपल्याला खाली घेऊया
समजा काय काय उदाहरण दिले, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने अधिक आहे. मग समजा आता आपण काय करूया की उभ्या रांगेतील झाडांची संख्या, उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती घेतली, x. काय समजलं आपण की उभ्या रांगेतली झाडांची संख्या कशी x. मग ते काय म्हणतात, आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा कशी ती 5ने अधिक आहे. 5ने अधिक कोण आहे, आडवी रांग. म्हणून काय म्हणणार, आडव्या रांगेतील काय झाडांची संख्या बरोबर किती होणार आहे, x अधिक 5. कारण ती कशी आहे, 5ने जास्त आहे. कोणापेक्षा 5ने जास्त आहे, तर उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा. आणि मग एकूण झाडांची संख्या आपल्याला किती दिली इथं बघा, एकूण झाडं किती आहेत 150. मग आपल्याला काय करायचे, त्या एकूण झाडं म्हणजे आता आपण जसं एक उदाहरण पाहिलं जातात, काय उभ्या 3 ओळी असतील आणि आडव्या 6 असतील, तर काय केलं आपण 3 सख 18 केलं. तसं इथं ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच किती येणार आहे, एकूण झाडांची संख्या. आणि मग काय म्हणणार इथं, दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार. दिलेली अट काय आहे, तर त्या दोन्ही रांगांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे. कारण एकूण संख्या आपल्याला त्याचे किती दिलेली 150. म्हणजेच काय x गुणिले काय x अधिक 5 बरोबर किती 150. आणि म्हणजेच काय होईल बघा, एक्सला गुणलं तर काय होईल, एक्सचा वर्ग अधिक एक्सने 5ला गुणलं तर 5x बरोबर किती 150. आणि पुढच्या पायरीला 150 डावीकडे घ्या म्हणजे काय होईल, एक्सचा वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. मग आता परत आपलं हे आलं वर्ग समीकरण. आता असं जर वर्ग समीकरण आलं, मग परत तुम्ही काय करणार, याची गुणाकार किती अपेक्षित आहे आपल्याला इथं, वजा 150. बघा वजा 150 गुणाकार आहे. मग त्याची फोड कशी करणार, गुणाकार वजा 150 पाहिजे म्हणजे इथं काय होणार आहे, 15 गुणिले 10 म्हणजे काय इथं अधिक 15 वजा 10 ही फोड येणं गरजेचे आहे. म्हणजेच काय होणार आहे, एक्सचा वर्ग अधिक 15x वजा 10x वजा 150 बरोबर 0. म्हणजेच काय होणार इथं 2 गट पाडा म्हणजे काय होईल, x कॉमन काढा की x अधिक 15 आले वजा 10 कॉमन काढल्याच्या नंतर x ऋण चिन्ह कॉमन काढल्यामुळे आतलं चिन्ह बदलेल म्हणजे अधिक 10 1 10 10 5 50 बरोबर 0. परत इथं काय होईल, x अधिक 15 कसे इथं कॉमन निघतील म्हणजे काय होईल, म्हणजे x अधिक 15 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात x वजा 10 बरोबर 0. म्हणजे हे झाले दोन म्हणजे कॉमन निघल्यामुळे x अधिक 15 x वजा 10. आता परत आपल्याला काय करायचं आहे, मी इथं येऊन दाखवतो समीकरण काय होईल. म्हणजेच बघा, म्हणजेच x अधिक 15 बरोबर 0 किंवा काय होईल x वजा 10 बरोबर 0. म्हणजे इथं आपल्याला दोन समीकरण इथं त्या पद्धतीने मिळाले. मग आता काय होईल बघा परत, म्हणजेच x बरोबर अधिक 15 पुढे गेले म्हणजे वजा 15 किंवा इथं काय आलं x बरोबर धन 10. आता इथं आपल्याला काय विचारलं आहे की एक्सची किंमत काय आहे, उभ्या रांगेतील झाडांची संख्या म्हणजे ती एक्सची किंमत किती आली तर वजा 15 किंवा x बरोबर 10. आता अर्थात झाडाची संख्या वजा नसणार आहे. इथं काय लिहायचं की झाडांची संख्या एक आहे ऋण नसते. म्हणजेच काय होईल, म्हणून x बरोबर वजा 15 हे काय आलं अग्राह्य किंवा x इज नॉट इक्वल टू -15 असंही म्हणता येईल. आणि म्हणून ग्राह्य काय आलं आहे, म्हणून x बरोबर किती 10 हे ग्राह्य. हे ग्राह्य म्हणजेच काय आलं ते, हे काय आलेलं आहे x बरोबर 10 तर उभ्या रांगेतील झाडांची संख्या. आणि म्हणून काय म्हणणार आपण की उभ्या रांगेतील
झाडांची संख्या बरोबर किती आली? एक्स म्हणजेच किती? 10. म्हणून आडव्या रांगेतील झाडांची संख्या बरोबर किती? ती x अधिक 5. x अधिक 5 म्हणजेच काय? 10 अधिक 5 म्हणजे किती आली ती? 15. म्हणजे अशा पद्धतीने उभ्या रांगेतील झाडाची संख्या 10 आली आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या किती आली? 15. म्हणजेच बघा, जर तुम्ही दोघाचा गुणाकार केला तर 15 आणि 10 150. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला झाडांची संख्या, उभ्या आणि आडव्या रांगेतील झाडांची संख्या मिळालेली आहे. आता आपण एक याच्यातलंच पुढचं उदाहरण पाहूया. चौथं उदाहरण थोडंसं लेखी उदाहरण आहे, त्याच्यामुळं थोडंसं काय होतं, त्याला वेळ लागतो, परंतु जर समजून घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ते उदाहरणं सोडवता येत आहेत. तर बघा पुढचं उदाहरण, चौथं उदाहरण बघा. काय दिले? उदाहरण क्रमांक 4. विवेक. कोण आहे? विवेक हा किशोरपेक्षा कसा आहे? 5 वर्षांनी काय मोठा असून विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार, बघा त्यांच्या काय वयांच्या गुणाकार व्यस्तांची, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 एक षष्टमांश आहे किंवा 1/6 आहे. काय विचारलंय? तर त्यांची आजची वये काढा. तर काय बघा, त्यांची आजची वये काढा. कोणाची? विवेकची आणि किशोरची. काय करायची? आजची वय आपल्याला त्यांचं शोधायचं आहे. आता प्रथमतः विवेक हा किशोरपेक्षा कसा आहे? 5 वर्षांनी मोठा आहे. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणजेच किशोर हा विवेकपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूया? त्याची उदाहरण सोडवायला खाली सुरुवात करू. बघा, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. कोण? विवेक. कोणापेक्षा? किशोरपेक्षा. मग आता आपण काय करूया? समजा किशोरचे आजचे वय x वर्ष मानू. बघा, किशोरचे आजचे वय आपण काय केलं? x वर्ष मानलं. मग ते काय म्हणतात? विवेक हा कसा आहे? किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि म्हणून विवेकचे आजचे वय बरोबर किती होणार? मग x अधिक 5. कारण विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मोठा आहे म्हणजे त्याच्यात वयामध्ये किती मिळवायचे? 5. आणि मग आता काय म्हणलं पुढं त्यांनी? इथं महत्त्वाची अट पहा. ही झाली पहिली अट म्हणली आपण. नंतर त्यांच्या काय इथं वयांच्या गुणाकार व्यस्तांची. हां, आता त्यांच्या वयांचं काय करायचं? गुणाकार व्यस्त. मग आता बघा, किशोरच्या वयाचे गुणाकार व्यस्त काय होईल? किशोरचे वयाचे गुणाकार व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त किती येणार आहे?
त्याची किती आहे एक्स, गुणाकार व्यवस्था म्हणल्यावर 1/x. तसंच विवेकचे वयाचे काय गुणाकार व्यस्त काय होईल बरोबर 1/x+5 बघा. आणि मग त्यांनी काय म्हणले की गुणाकार व्यस्तांची बेरीज दिली किती 1/6. म्हणजे महत्त्वाची कंडिशन बघा, गुणाकार व्यस्त घेतला आपण आणि त्यांची बेरीज दिली किती 1/6. आणि मग आता खाली काय म्हणणार आपण दिलेल्या अटीनुसार इथं बघा काय होईल ते काय लिहिणार तुम्ही दिलेल्या अटीनुसार. दिलेली अट काय आहे तर त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज म्हणजेच दोघाचे गुणाकार व्यस्त घेतलं म्हणजे काय 1/x अधिक 1/x+5 बरोबर किती 1/6. म्हणजे ही कंडिशन आपल्याला कशामुळे आली त्यांनी दिलेली ते व्यस्तांची बेरीज दिली होती 1/6. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं थोडक्यात छेद समान नाही म्हणजे लसावी काढायचा. लसावी म्हणजे तिथं काय होणार आहे x+5नी याला गुणा आणि xनी याला गुणा आणि खाली काय करा छेदस्थानी दोघाचा गुणाकार म्हणजेच काय होणार आहे x+5 त्याला गुणिले x. छेदस्थानी काय होणार आहे इथं अंशाला थोडक्यात काय बघा x+5 एक x+5 आणि अधिक x छेदस्थानी परत दोघाचा गुणाकार म्हणजेच काय x+5 बरोबर किती 1/6. मग आता पुढं बघा दोघांचा गुणाकार करून घेतला आपण. आता त्याला सोडवायचं. कसं सोडवणार बघा तर x अधिक x म्हणजे किती झाले 2x म्हणजेच काय आलं इथं 2x+5 छेदस्थानी काय होणार आहे x² अधिक 5x बरोबर किती 1/6. पुढच्या पायरीला काय करा तिरकस गुणाकार म्हणजे 6 गुणिले कंसात काय 2x+5 बरोबर 1 गुणिले हे काय होणार आहे तसंच काय x² अधिक 5x. आता इथं काय म्हणजेच काय बघा 6नी कंसाला गुणलं की किती आले 12x+30 बरोबर x² एकाने गुणल्याने काही फरक पडणार नाही म्हणजे काय x² अधिक 5x. आणि मग पुढच्या पायरीला काय करा संपूर्ण डावीकडचं पक्षांतर उजवीकडे किंवा उजवीकडचे डावीकडे घ्या. ठीक आहे काय हरकत नाही. म्हणजे आपण काय करूया x² अधिक 5x याला एक पक्ष इकडे घेऊया म्हणजे काय झालं -12x इकडे घेतलं -30 बरोबर काय राहिलं 0. म्हणजे अशा पद्धतीने बघा हां म्हणजे x² इथं अधिक 5x -12x म्हणजे किती आले -7x आणि -30 बरोबर 0. आणि मग आता याची आपल्याला काय करायची फोड करायची कशाची की -30 आणि गुणाकार पाहिजे -7 मधलं पद बेरीज पाहिजे. तर त्या पद्धतीने मग आता काय येणार आहे फोड त्याची 30चे जर आपण अवयव पाहिले तर 6×5 आहेत अजून 10-30 आहे. तर त्याच्यातलं कोणतं वस्तं आपल्याला इथं बघा तर 10-30 बसेल. कसं कारण गुणाकार -30 म्हणजे 10 गुणिले 3 गुणाकार वजा पाहिजे मधलं पद वजाच पाहिजे म्हणजे याचा अर्थ -3 आणि अधिक 3 केलं आपलं -10 आणि अधिक 3 केलं तर -30 गुणाकार येतोय. -10 मधून अधिक 3 गेले तर आपल्याला किती -7 येतील. म्हणजे बघा इथं काय होईल पर्यायी x² वजा किती 10x अधिक 3x -30 बरोबर 0. म्हणजेच काय होईल दोघांमध्ये 2 गट पाडले नंतर x कॉमन काढा म्हणजे x -10 इथं अधिक 3 कॉमन काढले x - 3 10 30 बरोबर 0. म्हणजेच पर्यायी काय x - 10 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात काय होईल x अधिक 3 बरोबर 0. आणि मग
x वजा 10 बरोबर 0 किंवा काय x अधिक 3 बरोबर 0 म्हणजेच पर्यायी x बरोबर धन 10 किंवा x बरोबर ऋण 3. मग आता x आपण काय मानलं होतं विवेकचं किशोरचं आजचं वय. मग किशोरचं आजचं वय आणि वय हे काय नसतं ऋण नसतं. मग तुम्ही जर वाटलं असतं म्हणू शकता काय म्हणजेच तुम्ही आता खाली बघा तुम्ही पुढे काय म्हणणार की वय काय ऋण नसते. मग वय ऋण नाही म्हणजेच काय याचाच अर्थ काय की एक्सची किंमत काय वजा 3 ही काय असणार आहे अग्राह्य. म्हणजेच ग्राह्य काय आहे मग म्हणून एक्स बरोबर किती 10 हे काय आहे ग्राह्य. मग हे ग्राह्य आहे. मग एक्स आपण काय म्हणलं तर किशोरचं आजचं वय म्हणजेच काय आलं हे किशोरचे आजचे वय बरोबर किती 10 वर्ष. तसं मग किशोर विवेक हा कसा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजेच विवेकचे आजचे वय बरोबर x अधिक 5 म्हणजेच काय 10 अधिक 5 म्हणजे किती आलं ते 15. म्हणजे अशा पद्धतीने किशोरचं आजचं वय आलं 10 वर्ष आणि विवेकच्या आजचे वय आलं किती 15 वर्ष. म्हणजे बघा या ठिकाणी हे झालं त्याच्यातलं चौथं उदाहरण. आणि आता मी एक त्यातलं 5वं उदाहरण घेतो शेवटचं. तर बघा 5वं उदाहरण काय सांगतंय पाचवं उदाहरण घेऊ म्हणजे त्याच्यातला बघा पाचवं उदाहरण काय म्हणतात ते की सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. बघा 5वं उदाहरण काय कुणाला सुयशला पहिल्या चाचणीत काय म्हणतात ते मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीत काय झाले 10 गुण अधिक मिळाले. म्हणजे पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट त्यातलाच मुद्दा काय दुसऱ्या चाचणीतील गुणांची किती पट 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या काय वर्गा इतकी आहे. गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती असं विचारतात. म्हणजे त्या ठिकाणी सुयशनी 2 चाचण्या दिलेल्या आहेत. 2 परीक्षा झालेल्या चाचणी परीक्षा तिच्या. पण पहिल्या चाचणीतील गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीतील 10 म्हणजे काय 10 गुण काय होतात अधिक मिळतात. म्हणजे पहिल्या चाचणीत समजा 5 असले तर दुसऱ्या चाचणीत 15 असतील असं एक उदाहरण आपण घेऊया पण त्यांनी दिलेल्याप्रमाणे. परंतु दुसऱ्या चाचणीतील गुणांची ही 5 पट मात्र कशी आहे पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे असं त्यांनी त्या ठिकाणी अट दिलेली आहे.
आपण काय करूया ते उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे. मग आता त्या अटीप्रमाणे किंवा त्या उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार तर बघा इथं सुरुवात आपण कशी करूया. समजा सुयशला पहिल्या चाचणीत काय समजूया आपण की x गुण मिळाले. बघा समजा सुयशला काय झालंय पहिल्या चाचणीमध्ये काय झालं किती समजा x गुण मिळाले असं समजलो आपण किंवा मिळाले असे मानू. ठीक आहे. मग आता दुसऱ्या चाचणीत त्याची अट कोणती आहे. कारण बघा इथं अट काय दिलेली अट की पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणापेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. म्हणजे दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर किती असणार इथं x अधिक 10. कारण पहिल्या चाचणीपेक्षा दुसऱ्या चाचणीत त्याला 10 गुण अधिक मिळाले. परंतु त्यांनी अट काय दिली की दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. बघा दुसऱ्या चाचणीत मिळालेले गुण किती x अधिक 10. पहिल्या चाचणीत आपण किती समजलो x. पण ते काय म्हणतात अटीनुसार. इथे काय म्हणणार तुम्ही दिलेल्या अटीनुसार. कारण अट महत्त्वाची. त्याने कोणत्या अटीनुसार दिले काय दिले. ठीक आहे. तर दिलेल्या अटीनुसार काय म्हणणार आपण दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. म्हणजे याची 5 पट याचाच अर्थ काय x अधिक 10 त्याला गुणिले किती 5. कशी ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. मग पहिली चाचणीतील गुण किती मानले आपण x त्याच्या वर्गा इतके आहे. म्हणजे त्याचा वर्ग करायचा म्हणजे x चा वर्ग त्याच्या बरोबर आहे. म्हणजे बघा दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा एवढी आहे. म्हणजे ही त्यांनी या ठिकाणी अट घातलेली आहे आणि त्या अटीनुसार आपण तिथं मांडलेलं आहे. आता ते सोडवून घ्यायचं म्हणजे कसं बघा 5 आणि कंसाला गुणलं 5x अधिक 10 50 बरोबर x चा वर्ग x वर्ग. आणि पुढच्या पायरीला मग पूर्णपणे हे पक्षांतर करून उजवीकडे घ्या. म्हणजेच काय x चा वर्ग इकडे गेले की वजा 5x अधिक 50 उजवीकडे गेले म्हणजे वजा 50 आणि बरोबर काहीच नाही राहिलं म्हणजे 0. म्हणजे डावीकडे 0 उरला काय म्हणजे तो 0 आपण उजवीकडे आला म्हणजे बरोबर काय झालं 0. आणि मग आता इथं परत आपल्याला काय करायची फोड करायची. कशी पद्धतीने फोड करायची तर गुणाकार किती पाहिजे वजा 50 आणि मधलं पद वजा 5. म्हणजेच काय करणार हिची फोड अशी करा तर गुणाकार ऋण पाहिजे आणि मधलं पद सुद्धा ऋण आहे म्हणजे वजा 10 आणि अधिक 5 हे तिची फोड आली. कारण वजा 10 50. ओके. म्हणजे काय होईल गुणाकार ऋण 50 येईल मधलं पद वजा 5 येईल. मग आता बघा x चा वर्ग वजा 10x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. म्हणजेच पर्यायी काय होईल इथं या ठिकाणी x कॉमन निघेल म्हणजे x कॉमन काढा म्हणजे x वजा 10 इथं अधिक 5 कॉमन निघेल x वजा 5 10 50 म्हणजे 10 आले बरोबर 0. मग परत x वजा 10 x वजा 10 हे सुद्धा काय होईल x सामायिक बाहेर निघेल म्हणजेच काय होईल कॉमन निघेल म्हणजेच काय x वजा 10 कॉमन आली उरला काय हा x अधिक हा 5 बरोबर 0. म्हणजेच पर्यायी x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. म्हणजेच काय आलं x बरोबर धन 10 किंवा x बरोबर ऋण 5 -5. ठीक आहे. आता आपल्याला इथं दिलेली जे उदाहरण चाचणी होती कारण मिळालेले चाचणीतले गुण या ठिकाणी ऋण येणार नाहीत. म्हणजेच गुण ऋण येणार नाहीत म्हणजे पर्यायी काय होणार आहे एक्सची किंमत वजा 5 ही कशी असणार आहे अग्राह्य. म्हणजेच सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण किती असावेत 10 हे काय असणार आहे ग्राह्य. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पुढे उत्तर लिहू शकतो परत. म्हणून सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण किती घ्यायचे मग 10. कारण गुण ऋण नसतात म्हणजे एक्सची किंमत ही काय होणार आहे थोडक्यात आपल्याला अग्राह्य असेल. मग एक्सची किंमत जर वजा 5 ही अग्राह्य आहे मग खाली म्हणायचं तर काय म्हणणार तुम्ही वाटलं असतं गुण काय ऋण
नसतात. म्हणजेच पर्यायी काय होणार आहे, म्हणून x इज नॉट इक्वल टू -5 म्हणा किंवा x बरोबर -5 हे काय होणार आहे, अग्राह्य. मग ग्राह्य काय असणार आहे, तर बघा x बरोबर 10 हे काय असणार आहे, ग्राह्य. x बरोबर 10 हे ग्राह्य, पण x आपण काय मानलं होतं की सुयशला पहिल्या चाचणीत मिळालेले गुण. आणि म्हणजेच शेवटी पर्यायी आपल्याला काय विचारलेले त्यांनी की त्याचे पहिल्या चाचणीतील काय गुण काढा. ठीक आहे, म्हणजेच सुयशला पहिल्या चाचणीत म्हणजेच x गुण मिळाले आपण असं मानलं होतं. म्हणजेच पहिल्या चाचणीत मिळालेले गुण, पहिल्या चाचणीत मिळालेले गुण बरोबर किती आले, 10. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही लेखी उदाहरणं सोडवता येतात. आता आपण या ठिकाणी थांबूया, राहिलेला भाग परत पुढच्या तासाला पाहू.